दत्त बाळूमामा बगा नंबर 17 कारभारी लहूदादा लेंगरे ही पालखी लक्ष्मण धर्मा आदमिले रोपळे या शेतमालकाच्या आहे भक्तांनो। आज 21 फेब्रुवारी 2025। बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा। मेघयानं मला माझ्या आकाशाचा फळा अश्मताच्या धारा। हाय की गा हाय मेघ उदंड हाय, हाय की गा हाय बांधा आड बांध शिवा आड शिव। मेघाची कावड गैर हंगामी उदंड हाय, मेघाच्या पोटी आजार हाय। पिका पाण्यावर हाच द्रोणागिरी डोंगरराव, देव एका पायावर उभा राहिलाय। लागलाय लागलाय तो दुनिया न्याहाळायला लागलाय, त्याच्या माग अंधार घोर अंधार पडलाय। कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय वंशातलं हाय, पिंजऱ्यातला राघू भाषण करील चित्त देवाव। हाय की ग हाय ही धर्माची गादी हाय, धर्माच्या गादी तुम्ही राम राम करा। आदमापूर गाव पवित्र पुण्यभूमी राहील, आदमापूर हे तीर्थक्षेत्र प्रति पंढरपूर होईल। पाडवा एकादशीला माझा हित सोहळा निघतोय, 33 कोटी देव सोहळ्याला हजर होतील। मी स्वतः परब्रह्म असून शेष नारायणाची मी अवतार आहे। कांबळ्याच्या खोळत मी फुलाच्या माळत बसलोया, जगदुनियाची जडण घडण करीत असलोया। बाळू मामाचा हित दरबार भरलाया, बाळू मामांची कीर्ती जग दुनियेत वाढत जाईल। आदमापूरचा आगाध मोठा जगात झेंडा मिरवत जाईल। आदमापूर सोन्याची काळी हाय, पोवळ्या भस्माचा महिना वाहत जाईल। वाघापुऱ्याच्या अंगी मी संचार घेतलाया, आदमापुरात मी आशानं टाकलंय निशान खवलय। आदमापूरच्या पुजाऱ्या मानकऱ्यांना माझा आशीर्वाद राहील। माझ्या सबीना सोहळ्यात फुट पाडशीला तर यमपुरी दाखवीन। माझी निंदा विटंबना करशील तर मातीत मिसळून जाशीला। मी जळी थळी काष्टी पाशानी हाय, चालया हित जगाचं भविष्य चाललया। पहिला मोगरा झोपून जाईल, दोनवा मोगरा मध्यम राहील। उडाण मारक तीनवा मोगरा राज्य करिता अश्विनी भरणी कात्या कार्तिक रोहिणी मिरगाच्या बहिणी। मिरवत मिरवत कुणी कोकण बंधारी मिरविला, निर्मित निर्मित बांध आड बांध शिवा आड शिव। सस्ती रोहिणी निघता मिरग निघल्या आडदारा, मदन फास्याचा पेरा होईल। सर त्या आडदारा निघता तराना आल्यानं दुनियेचा पेरा होईल। पेरा होईल पुरी थाऱ्याला बसल, रोहिणी पेरणी बाळानो हातकाची पुरणी होईल। देवयानं धान्य मध्यम पिकल, राजयानं धान्य बाळांनो उदंड पिकल। जमिनीतल धान्य बहुत बेमान हायत, खळ्याच्या काठी 3 मापटी म्हणतील, 3 मापटी म्हणता शेराव येईल। शेर म्हणता मापट्या चिठ्ठ्याव येईल। चढल उतरल तांबडी रास मध्यम पिकल, मोलानं विकल पांढर धान्य उदंड पिकल। काळ यानं धान्य सुफळ जाईल, तांबडी कळी मध्यम पिकल। पिवळ फुलं उदंड पिकल मोलानं विकल। पारव फुलं सुफळ जाईल, कागदातून जोकल धारण धोरण। बाळांनो जगाचं जेवण होईल, गव्हाची पेंडी मध्यम पिकल थोडी नुकसान होईल। ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल, काही दिवसात धान्य दारात बाळांनो वैरण कोणात ठेवशीला।
वैरण वैरण सोन्याची होईल सांभाळून ठेवा. धान्य धुन्याची हितून पुढे चोऱ्या होतील सांभाळून राहावा. लुगडे घुंगडे कापडा लगता मनुष्याला फुकाची होईल. सरकी फुकाची मेंढी मोलाची होईल. मेंढी अन बाई बाळांनो पालखीत न मिरवलं. बकऱ्याची किंमत लाखाच्या गावात जाईल. बैलाची किंमत बकऱ्याला येईल. बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. कोंबड कोंबड मनुष्याच्या पाठी लागल. गंगराचं बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारल. हाय की ग हाय बाळांनो ती भाकरीवरली भाजी हाय सांभाळून खावा. मेंढी गा माऊलीनं मेंढक्याला दुनिया का दावली. मेंढीच्या जीवावर मेंढका सुखी का राहील. मेंढीच्या मेंढक्यानं मेंढीची सेवा का करावी. मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद आहे. मेंढीच्या पोटाला मुलगा जन्माला येईल. होईल होईल जगातनं त्याची कीर्ती होईल. गाई ग म्हशीचं दर वाढत जातील. दुधाचा भाव गगनाला भिडल. रसयानं भांड बाळ बाळांनो उदंड पिकल. रसाला धारण बाळांनो माणसाला मारान होईल. ऊसाचा बाळांनो काळूस होईल. सडकावर पडल. मांडवाच्या दारी 3000 म्हणतील. 3000 म्हणता 2800 येईल आणि 2800 म्हणता 2700 येईल. चढल उतरल. साखरेचा भाव तेजीमध्ये राहील. गोळाचा भाव उंचांक गाठल. शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदात राहील. ऊसाच्या कांड्यानं दुधाच्या भांड्यानं राज्यात गोंधळ होईल. आंदोलन होतील. तंबाखूची पेंडी बाळांना मध्यम पिकल. मोलानं विकल. तंबाखूचा बाळानं बंबाखू होईल. तंबाखूचा भाव गगनाला भिडल. मांडवाच्या दारी 2000 म्हणतील. 2000 म्हणिता 1800 येईल. 1800 म्हणिता 1600 येईल. चढल उतरल. फुटल फुटल मोढा फुटल. कळपाताला बकरा कळपात लढून खेळल. कालवल कालवल दुनिया कालवल. उडल उडल धुळ माती उडल. माईचं लेकरू बाळांनो माईला ओळखायचं नाही. गाईचं वासरू गाईला भेटणार नाही. कुणाचं फटकुर बाळांनो कुणाला होईल. चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल. निघून जाईल. हातातली भाकरी हातात राहील. घरातनं गेलेला मनुष्य परत येईल. म्हणून आशा धरू गा नकोसा. हाय की ग हाय बाळांनो ठेचाला मरण हाय. बोला जय बाळा.